कारण तो सुशिक्षित नाही, त्याला अक्षर ओळख असेल, तो साक्षर असेल, लिहिता वाचता येत असेल. काय झालं आत्ताच येतं ना, यांना सांगितलं आम्ही एक्सप्रेस हायवे आलो म्हणजे हव रस्ता त्या रस्ते ना, तर जिथे ते पैसे गोळा करतात त्याला टोल नाका म्हणतात. खरं तर ती टोळ धाड आहे. तर तिथे आम्ही एका रांगेमध्ये थांबलो. आता येतो आणि आमच्या समोर 2-3 गाड्यांसमोर एक गाडी होती. जिथून आम्ही आत गेलो ना तिथे असं लिहिलेलं होतं की फास्ट टॅग ओनली कार असं लिहिलेलं होतं. आणि जो पुढे गेला त्यांनी रोख पैसे काढले. मागच्या सगळ्यांची 10 मिनिटं मोडली. तर हे मला काय म्हणाले की अहो रोख रकमेकरता वेगळं ठिकाण पाहिजे जिथे फक्त रोख रकमेच्याच गाड्या येतील. म्हणलं अहो ते आहे की इथं. मग हा इकडं का आला म्हणलं तो सुशिक्षित आहे. त्याला इंग्रजी लिहिता वाचता येतं ना म्हणून मुद्दाम इकडे आला तो. म्हणजे शिक्षणाचा आणि रोजगाराचा काही संबंध नाही लक्षात ठेवा. आणि तुम्हाला त्याच्या पुढे सांगतो, तुम्ही कोणत्याही विद्याशाखेमध्ये डिस्टिंक्शन ज्याला म्हणतात किंवा ज्याला गुणवत्ता म्हणतात ती धारण करून जर उत्तीर्ण झाला तर तुम्ही कधीही बेरोजगार होऊ शकत नाही. गुणवान असेल काय जो विद्यासंपन्न असतो त्याला परदेश नसतो. म्हणजे काय कुठे जाईल तिथे ती लोक त्याची होतात असं त्या विद्येमध्ये सामर्थ्य. म्हणून विद्यावान मनुष्याने झालं पाहिजे, ज्ञानवान झालं पाहिजे. आताची शिक्षण पद्धती विद्यार्थी घडवत नाही, परीक्षार्थी घडवत. तुम्हाला गुण कसे मिळतील, गुणनिर्देशित म्हणजे 1 ते 100 जे गुण मिळतात ना ते मध्यभागी नसून सद्गुण मध्यभागी पाहिजे. आणि त्या गुणांच्या भोवती फिरणारी शिक्षण यंत्रणा पाहिजे. तर तुमचा समाज ज्ञानाधिष्ठित निर्माण होऊ शकतो. जर तुमची 1 ते 100 मध्ये अडकलं तर हे असं सुशिक्षित बेरोजगार 10 कोटी असतील तर 100 कोटी होती, बाकी तर नव्हतं. असो सांगण्याचं तात्पर्य सामान्य दृष्टीने ज्या गोष्टी दिसतात त्या गोष्टींना दृश्य पदार्थ असं म्हणतात. दिसणारे पदार्थ. श्रीमदाद्य शंकराचार्यांनी एक छोटासा श्लोक लिहिला. स्तोत्र आहे, एक श्लोकी स्तोत्र म्हणतात. सगळ्यांना पाठ आहे आपल्या संप्रदायामध्ये. किंज्योतिस्तव भावनानहनिमे रात्रौ प्रदीपादिकं स्यादेवं रविदीपदर्शनविधौ किंज्योतिराख्याहिमे चक्षुस्तस्य निमीलनादिसमये किं धीर्धियो दर्शने किं तत्राहमतो भवान् परमतं ज्योतिस्तदस्मि प्रभो ज्योतिस्तदस्मि प्रभो. किं ज्योतिः. पहिला प्रश्न विचारला ज्योती कुणाला म्हणावं. ज्ञानदेव म्हणे ज्योतिजी चिंतन वेगळं आहे. आता फक्त ज्योती इतक्याच विषयापुरतं सांगणार कारण हा जो सेवेसाठी येथे आनंद आहे हा सिद्धांतांनी इतका भरलेला आहे की एका चरणावर एक कीर्तन असं कमीत कमी होऊ शकते. तर तेवढा आपल्याकडे वेळ नाही, त्यामुळे अधिक विस्तार न करता ज्योती इतक्या पुरतं सांगतात. किम ज्योती
तर पहिल्यांदा सांगितलं भानुमान हनिमे, दिवसा भानू सूर्य सर्व पदार्थांचं प्रकाशन करतो म्हणून तो ज्योती आहे. मग म्हणले रात्री कुठं सूर्य असतो? म्हणतात प्रदीपादिकम, रात्री दिवा वगैरे लावून, पूर्वी ते बत्ती असायची त्याच्यात जी जाळी लावतात ना त्याला मेंटल म्हणतात. तो शब्द कुठून आला माहित नाही. म्हणजे त्याच्याद्वारे प्रकाशन केलं तेव्हा सूर्याचा प्रकाश नसतो. आता मला माहित नाही प्रत्यक्षात, पण आमचे ते मित्र आहेत त्यांनी सांगितलं की चीनने एक कृत्रिम चंद्र तयार केला आणि तो चंद्र असा एक 1000-2000 फुटावरती वर ठेवून गेला. आणि ज्यावेळी अमावस्या वगैरेचा भाग येतो तेव्हा दिवसा तो सूर्यावर चार्ज होतो, रात्री प्रकाश देतो. त्याच्यामुळे रात्री तिथे लाईट वापरत नाहीत, लाईटचं बिल येत नाही. हे ना जगाच्या मुळावर उठलेले लोक आहेत. तुम्हाला सांगतो करायचं काय, देवाने दिलंय ना सगळं व्यवस्थित आहे. त्या गोष्टी सोडून नको ते करत बसतात सगळे. आता आमच्या तोंडाला पट्टी यायचं काही कारण आहे का? यांना बसवलं नाही का आम्हाला त्रास करून ठेवला. आणि तुम्हाला खरं सांगतो, मला अतिशय दुःख या गोष्टीचं की या रोगांनी फार चांगली लोक, फार चांगली माझ्या माहितीत, आणि प्रत्येक माणूस इथे असे की त्याच्या माहितीतला एक तरी जण गेला, चांगला गेला, म्हणजे ज्यांचा समाजाला उपयोग आहे, ज्यांची समाजाला गरज आहे. मग हा रोग आला म्हणून यांनी आणला. आणि तुम्ही त्यांचा आहार बघा, इतका विकृत आहे, इतका विकृत आहे. म्हणजे माणसं नाही, जनावर सुद्धा असलं खात नाही. मांसाहारी जनावर सुद्धा यांच्यापेक्षा चांगलं खातात, असलं खातात आणि संपूर्ण जगाला संकटात घेऊन. माझं तुम्ही व्याख्यान ठेवायचं आहे का? मग मी सांगतो तुम्हाला विस्तृत. तर दिवसा सूर्य प्रकाशित करतो, रात्री दिवा प्रकाशित करतो. रवि दीप दर्शन विधौ ज्योतिराख्याहिने. रवि दीप हे आपल्याला प्रकाशन करतात नाही, पण त्यांचंही कोणीतरी प्रकाशन करत. चक्षुस्तस्य निमीलनादि समये किंधीर्धियो दर्शने. डोळे बंद केल्यानंतर सुद्धा प्रकाशन चालू राहतं. लक्षात ठेवा, प्रकाशन म्हणजे ज्ञान हे डोळे बंद केल्यानंतर सुद्धा काम करत राहतं. त्याला 2 उदाहरण आहेत. पहिलं उदाहरण असं आहे की ज्यावेळी मनुष्य झोपेतून जागा होतो आणि जर त्याला चांगली झोप लागली असेल, झोपेमध्ये सुद्धा प्रकार येतात. सात्विक झोप, राजस झोप, तामस झोप, किंवा त्याला सुषुप्ती स्वप्न, सुषुप्ती जागृती, असे 9 अवस्थांचे प्रकार एकत्र. म्हणजे स्वप्न, जागृती आणि सुषुप्ती या 3ला पुन्हा 3 प्रकार, असे 9 प्रकाराचा एकत्रित विचार आहे. जगद्गुरु तुकोबारायांना मध्ये एक महात्म्याने सांगितलं की तुकाराम महाराजांनी गुरुच केले नाहीत. म्हणजे मग साष्टांग दंडवत त्यांना, बाबाजी या फुले सांगितले गुरुमंत्र आहे. त्यांनी मंत्र दिला असं स्वतः जगद्गुरु सांगतात. असं तर ते ज्या अवस्थेमध्ये ते मंत्राची दीक्षा दिली जाते ना, त्याला स्वप्न जागृती असं नाव. म्हणजे त्या स्वप्नावस्थेमध्ये केलेला उपदेश जागृतीमध्ये केलेल्या उपदेशा इतकाच परिणाम करणारा असतो. म्हणून स्वप्नांमध्ये झालेला दृष्टांत फलदायी होईल का? काही कितीतरी लोक विचारतात आम्हाला की मला असं स्वप्न पडलं की मला अमुक अमुक मिळालं, ते खरं होईल का? तर त्याचं उत्तर आहे, तुम्ही पहिल्यांदा कोणत्या अवस्थेत ते स्वप्न पाहिलं, त्या स्वप्नाची वर्गवारी कोणती आहे कळालं पाहिजे. ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज तळवणीकरांचे एक वाक्य आहे की ज्यावेळी माणसाला स्वप्नामध्ये स्वप्न हे स्वप्न आहे असं कळेल तेव्हा त्याला ज्ञान झालं असं समजा. आता हे फार क्लिष्ट आहे सगळं, पण थोड्या वेळेच्या मर्यादेत सांगतो.
या निशा सर्व भूतानां तस्यां जागृती संयमी, असं भगवंतांनी सांगितलं. माऊलींनी सुंदर लिहिलं. आपल्याला जेव्हा वेळ असेल तेव्हा विस्तृत आपण पहा. आपल्या लक्षात घ्या, ज्या आत्मरूपाच्या बाबतीमध्ये सामान्य मनुष्य कायम झोपलेला असतो, त्या आत्मस्वरूपाच्या बाबतीमध्ये हा सतत जागा असतो. आणि ज्या व्यवहार दशेच्या बाबतीमध्ये तो सतत जागा असतो, त्या बाबतीमध्ये तो झोपलेला असतो. याचा अर्थ तो व्यवहार करत नाही असं नाही, किंबहुना तो आपल्यापेक्षा अधिक बारकाव्याने व्यवहार करतो, पण त्याचा होणारा परिणाम हा अत्यंत मर्यादित स्वरूपाचा असतो. तो एका विशिष्ट मर्यादेपुढे जात नाही. म्हणजे तुम्हाला चांगल्या भाषेत सांगायचं तर तो जिथल्या गोष्टी तिथे सोडून बोलतो. नफा असेल, तोटा असेल, नफ्या तोट्यापर्यंतचं गणित बरोबर आहे, पण त्या नफ्या तोट्याच्या पुढे होणारं सुख दुःख नसलं पाहिजे. कारण ईश सृष्टी सुख दुःखाला कारण होत नाही, जीवसृष्टी कारण होते. म्हणजे अनुकूल प्रतिकूल बुद्धी कारण होते. एक गोष्ट सांगतो. एकदा एक माणूस गावाला गेला, गावावरून आला तर घर जळत होतं, रडायला लागला. तेवढाच मुलगा आला, त्यांनी सांगितलं परवा घराचा व्यवहार झालाय, पैसे आलेले आहेत, घर त्याच्या ताब्यात दिलंय. दुसऱ्या क्षणात त्याचं रडणं थांबलं, दुःखी गेलं. याचं कारण घर जळतंय याचं दुःख नव्हतं, घर माझं आहे ही भावना दुःखाला कारण होती, ममत्व कारणीभूत. याचा अर्थ सुख दुःखाला कारण होते जीवसृष्टी, सुख दुःखाला कारण होते अनुकूल प्रतिकूल बुद्धी. आणि म्हणून स्वप्नामध्ये घडलेल्या गोष्टी खऱ्या होण्याची शक्यता त्यावेळी जास्त असते जेव्हा स्वप्नाची अवस्था ही जागृत स्वप्न असते. म्हणजे झोपेमध्ये सुद्धा, स्वप्नामध्ये सुद्धा प्रकाशनाचं काम चालू आहे. तिथे ना चंद्र आहे, ना सूर्य आहे, ना दिवा आहे, तरी सुद्धा प्रकाशन होत आहे. तर तिथे सांगतात बुद्धी प्रकाशन करते. बुद्धी प्रकाशन करते स्वप्नापर्यंत ठीक आहे, पण सुषुप्तीमध्ये बुद्धी सुद्धा कार्यरत नसते. बुद्धी सुद्धा अविद्येमध्ये लीन असते. पण निद्रावस्थेचा अनुवाद करत असताना मनुष्य सुखमहम स्वाप्सम न किंचित वेदिशम असा अनुवाद करतो. मी सुखाने झोपलो होतो आणि मी काहीही जाणत नव्हतो. म्हणजे अज्ञानाचं ज्ञान झालं की नाही. अज्ञानाचं ज्ञान झाल्याशिवाय अज्ञान आहे असं कळत नाही. अज्ञानात दोन प्रकार, एक ज्याला अज्ञानाचं ज्ञान आहे तो, आणि एक ज्याला अज्ञानाचंही अज्ञान आहे तो. ज्याला अज्ञानाचं ज्ञान आहे ना त्याला जगताची प्रतीती येते फक्त, पण ज्याला अज्ञानाचं अज्ञान आहे त्याला जगत सत्यत्व माहिती. केवळ प्रतीती कधी त्रासदायक होत नाही. लक्षात घ्या, उन्हाळ्याचे दिवस आहेत, वाळवंटामध्ये तुम्ही आहात आणि तुम्हाला मृगजीव दिसतो, तर तुम्हाला दुःख होतं का? होत नाही. त्याचं कारण हे दिसत असलं तरी इथे पाणी नाही असा तुमचा पक्का निश्चय आहे, म्हणून तुम्हाला त्रास होत नाही. पण हरणाला त्रास होतो, किंबहुना हरिण इतकं पळतं की त्याचा ऊर फुटून ते मरतं, म्हणून तर त्याचं नाव मृगजीव. मृगाला त्याची प्रतीती सत्यत्वाने येते, म्हणून जगत प्रतीती त्रासदायक नाहीये. जगत प्रतीतीच्या ठिकाणी सत्यत्व भ्रांती त्रासदायक. पंचदशीमध्ये पहिल्याच प्रकरणात साधारणपणे 49-50 श्लोक आहे. तिथे हा विषय आलाय तत्वमसी महावाक्याच्या उपदेशाच्या बाबतीत. तिथे कोणताही ग्रंथ तुम्ही उघडा तत्वज्ञानाचा, विचारसागर असेल, युक्ती प्रवाह असेल, कोणताही सुरुवातीला सिद्धांत सांगितलाय अजातवाद, आगाचे झाले की नाही, जगत झालंच नाही हाच पहिला सिद्धांत. पण तरी पुढचा ग्रंथ लिहिला याचं कारण सगळ्यांना ज्ञान झालं पाहिजे, सगळ्यांना मोक्षापर्यंत नेलं पाहिजे. तर त्यासाठी ज्याची जशी जशी प्रतीती असेल त्याचा स्वीकार करून सांगितलं. तिथे काय आहे, चैतन्याचा जो संबंध आहे तो कसा आहे याच्याविषयी तिथे बोलणार आहे. जगताचा आणि चैतन्याचा संबंध. आता एक फारच विस्तृत होईल त्याच्यामुळे फार लांब जात नाही, पण थोडक्यात सांगतो. जगताचा आणि चैतन्याचा जो संबंध मांडला ना त्याच्यामध्ये तादात्म्य, पण ते तादात्म्य कल्पित तादात्म्य. आता कल्पित शब्दाने काय झालं, कल्पित शब्दाने एका बाजूला तादात्म्यही सिद्ध झालं आणि दुसऱ्या बाजूला चैतन्याचा निर्विकारत्वही काय झालं. म्हणजे चैतन्याला निर्विकार ठेवून जगत प्रतीतीची संगती लावली. आता प्रश्न असा आहे की ज्याला जगत दिसलंच नाही, तुम्ही जे ग्रंथकार ते पहिला काय सांगतात, जगत झालंच नाही.
मग जर तुम्हीच सांगता की जगत झालंच नाही तर जगताची संगती सांगता कशाला? असं मला तो विद्यार्थी पाठवत असते. आता मी ज्या विद्यार्थ्यांना शिकवतो त्यातला एक 12वी उत्तीर्ण आहे, एक 10वी उत्तीर्ण आहे. त्याला 10वीला 88% 12वीला त्याला 75%. पण त्याला श आणि श मधला फरक कळत नाही, ज्ञ म्हणता येत नाही, जोडाक्षर वाचता येत नाही, आशीर्वाद देताना आशीर्वाद लिहितात. अरे तुम्हाला कोणी शिकवलं म्हणलं? माझे जवळजवळ आतापर्यंत 6 महिने त्यांना 12 घडी शिकवण्यात गेले. त्याचा नाही सदुपयोग झाला. तुम्हाला सांगतो हे जे काही बंद झालं ना हे गरजेचं आहे. त्याचं कारण कुठेतरी माणसाने अंतर्मुख होण्याची गरज आहे. किती पळाल, किती धावाल आणि एवढं धावून पळून करणार काय तुम्ही? ते खिसे पैशाने भरून भरून फाटायला लागले. आता थांबा जरा, थोडी विश्रांती घ्या, थोडा अंतर्मुख व्हा. किंबहुना जे समाजाला दिशादर्शन करणारे लोक आहेत अशा लोकांनी अंतर्मुख होण्याची अधिक आवश्यकता आहे. मी काल परवा मार्गांची आम्ही चर्चा केली होती की कीर्तन प्रवचनाचा दर्जा राखणं हे आपलं कर्तव्य, आपली जबाबदारी आहे. आपण कमरेला जे उपकरण बांधतो ना त्याची 2 कारणे आहेत. बऱ्याच लोकांना माहित नाही बरं कीर्तन करणाऱ्यांना की कमरेला उपकरण का बांधतात. त्यातलं पहिलं कारण असं आहे की भगवंतांनी कमरेवर हात ठेवून जघन प्रमाण दालितो. म्हणजे संपूर्ण जगताची जी संसाराची मर्यादा आहे ती कमरेच्या खाली, त्याच्यावर तो प्रपंच येत नाही. हा एक भाग म्हणून त्याचं द्योतक. आणि दुसरा भाग कीर्तनकाराने कीर्तन करताना ह्याच्या खाली उतरून बोलायचं नाही, मर्यादा राखली. भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती बोला, संत संगे अंतर ज्ञान. आपण काय करतो याचं आपणच चिंतन करण्याची गरज आहे. म्हणून हे जे थांबलं ना जग हे खरं एका दृष्टीने चांगलं. माणसाला त्याची मर्यादा लक्षात आली. आजची परिस्थिती अशी आहे ज्यांनी 2 लसीचे 2 डोस घेतले त्यांना सुद्धा हा रोग होणार नाही याची शाश्वत नाही. मग तुम्ही वर्षभर शोध लावून लस लावून केलं काय? तर ते म्हणतात मृत्यूची शक्यता कमी केली. म्हणजे मृत्यूची शक्यता सुद्धा आहेच. आपल्या आवाक्याच्या बाहेर, आपल्या शक्तीच्या बाहेर या संपूर्ण सृष्टीचा जो नियम आहे ना त्याच्या हातामध्ये काही गोष्टी अशा आहेत की ते नुसतं जर असं बोट हलवलं ना, बोट थोडा श्वास जरी उलटा सुलटा केला ना तर सृष्टी गायब होईल एका क्षणात. ते 11व्या अध्यायामधलं विश्वरूप दर्शन वाचा तुम्ही, इतकं गमतीशीर आहे. पुढे तो विषय येणार आहे, तिथे विस्तार करत नाही, आता आताच करून घेतो. त्यावेळी अर्जुन भगवंताला असं म्हणतोय की हे भगवंता मला तू दिव्य दृष्टी प्रदान न करता जर हे विश्वरूप दाखवलं तर बहिऱ्या माणसाला पंचमाचं सौंदर्य सांगितल्यासारखं होतं. काय लिहितात नव्हते. वा, बहिऱ्याला पंचमाचं सौंदर्य ज्याप्रमाणे कळणार नाही त्याप्रमाणे सामान्य दृष्टीची हे विश्वरूप पाहण्याची क्षमता नाहीये. कारण हे विश्वरूप दृश्य या वर्गावरील येणारं नाहीये. सामान्य दृष्टीला ते कळणार नाहीये. अर्जुन शेवटी त्या माऊलींनी अर्जुनाच्या मुखामध्ये शेवटी त्या विश्वरूपासाठी भिंगुळवाणे असा शब्द टाकला. म्हणजे आता त्याचा मला त्रास व्हायला लागला. पण गंमत अशी की तोपर्यंत अर्जुनावर भगवंतानी अनुग्रह केलेला होता आणि त्याचा परिणाम असा झाला कैसे अनुग्रहाचे करणे अर्जुनाचे पाहणे आणि न पाहणे व्यापिले तेणे नारायणे ऐसे केले. त्याला ते विश्वरूप पाहताना भीती वाटायला लागली. तुम्ही एकदा मृत्यूला पहा समोर. म्हणजे जो प्राणवायूशिवाय तडफडून मरतोय ना या रोगात त्याला जवळ भरून बघायचा म्हणजे मृत्यूची भीती काय असते तुमच्या लक्षात. मृत्यू हो इति भयसीमा. मृत्यूला मनुष्य भीतो तर विश्वरूपाला का नाही मिळणार. केवढा अकराळ घेतला म्हणजे संपूर्ण 18 अक्षरविणी यांचा 11 अक्षरविणी सगळं सैन्य त्या मुखात चाललेलं. एवढं भयानक तो घाबरला आणि घाबरल्यावर त्यांनी काय केलं पटकन डोळे बंद केले. त्याला
शास्त्रामध्ये म्हणजे सायन्समध्ये रिफ्लेक्स ऍक्शन असं म्हणतात. प्रतिक्षिप्त क्रिया. प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे सामान्यतः कोणतीही क्रिया घडताना आपल्या इंद्रियाकडून मेंदूला संदेश जातो, मेंदू त्याच्यावर विचार करतो, त्याप्रमाणे आदेश देतो, त्याप्रमाणे ती क्रिया घडते. अशी एक सामान्य प्रक्रिया सायन्समध्ये सांगितली. माऊलींनी ही प्रक्रिया सांगून ठेवलेली आहे. आवडीची वृत्ती कीर्ती आधी मनवण्याची होती आणि मग ते वाचा दिठी कराशी याचा क्रम सांगून ठेवला. हे काय अलीकडच्या 200-400 वर्षात कोणी शोध लावलाय असं नाही. मी मागे विचारलं होतं की हे न्यूटननी सफरचंद पडतो म्हणून सांगितलं, त्याच्या आधी काय उडत होतं काय? नाही, पडतच होतं. फक्त काय असलेली गोष्ट त्याच्या लक्षात आहे म्हणून तर त्याला इनोव्हेशन नाही म्हणत, त्याला डिस्कव्हरी म्हणतात. झाकलेली गोष्ट उघड करतो, असते तिथेच. त्याला संस्कृतमध्ये एक लोप नावाची संस्था, अदर्शनम लोकः अशी त्याची व्याख्या आहे. लोपले ज्ञान जगी लोप होतो म्हणजे असतं पण दिसेन असं होतं, त्याचा प्रभाव कमी. वारकरी संप्रदायामध्ये निष्ठावंत नियमानुसार वागणारे लोक नाही आहेत का? आहेत, निश्चित आहे. किंवा जे निष्ठावान आहेत ना त्यांच्या पुण्यावरच जग चाललं. ज्या दिवशी हे निष्ठावान राहणार नाही, ही संपूर्ण पृथ्वी एका क्षणाशी दुभंगून सगळे पोटात जाणार आहे निश्चित. असो तर हे विश्वरूप पाहिल्यानंतर त्यांनी डोळे बंद केले आणि परिणाम असा झाला की डोळे बंद केल्यानंतरही ते विश्वरूपच दिसायला लागले. म्हणजे ज्याप्रमाणे अर्जुनावर भगवंताने अनुग्रह केल्यामुळे अर्जुनाला विश्वरूपाचं डोळे उघडे ठेवून दर्शन झालं, त्याप्रमाणे डोळे बंद केल्यानंतर सुद्धा विश्वरूपाचंच दर्शन झालं. म्हणजे अर्जुनाचं पाहणं तर भगवंतानी आधीच व्यापलेलं होतं, पण अनुग्रहाचा परिणाम असा की न पाहणं सुद्धा व्यापलं. ज्ञानी मनुष्याचं बोलणं तर भगवंतानी व्यापलेलं असतं, पण त्याचं मौन सुद्धा भगवंतानी व्यापलेलं असतं. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, माझ्या अनुभवात की ज्ञानी मनुष्याचं मौन अधिक बोलत असतं. विठोबा म्हणजे सामान्य माणूस बोलून जितकं व्यक्त करू शकत नाही तेवढं ज्ञानी मनुष्य मौनातून व्यक्त करतो. पण त्या मौनात बोललेलं ऐकण्यासाठी ज्याप्रमाणे भगवंताला दिव्य दृष्टी द्यावी लागली अर्जुनाला, त्याप्रमाणे मौनातलं श्रवण करण्यासाठी दिव्य कान प्राप्त करावे लागतात. दृष्टी ही फक्त डोळ्यांना असते हा गैरसमज आहे. हातालाही दृष्टी असते, पायालाही दृष्टी असते. साधची करचरणी फुटती डोळे असं मौलींनी लिहिलं. हा म्हणजे काय घ्यावं काय घेऊ नये हे त्या हाताला कळतं. रामकृष्ण परमहंसांना झोपेमध्ये हातावर रुपये ठेवला तर हात उलटा झाला, कारण हाताला डोळा आहे, त्यासाठी डोळा उघडा असायची गरजच नाही. तसं कानाला सुद्धा दृष्टी असते, हाताला सुद्धा दृष्टी असते आणि त्या शास्त्रांमधली त्या इंद्रियाची दृष्टी आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. जसं गायन ऐकण्यासाठी कान असावा लागतो, तो कान असावा लागतो म्हणजे नुसतं एक कर्ण शष्कुली ज्याला म्हणतात बाहेर दिसणार ते नव्हे, त्या गाण्यामधल्या स्वराला जाणणारं इंद्रिय तिथं राहत असलं पाहिजे. आंधळेपणामध्ये दोन प्रकार, एक म्हणजे इंद्रिय नसतं, बोलत असतं, म्हणजे आपल्यासारखेच डोळे असतात पण त्यांना दिसत नाही. याचं कारण त्यात इंद्रिय नाहीये, फक्त बोलत आहे. इंद्रिय म्हणजे त्यात राहणारी शक्ती, त्याला इंद्रिय म्हणायचं. ते नुसतं डोळे दिसतात त्याला डोळे नाही म्हणायचं, डोळ्यात असणारी पाहण्याची शक्ती त्याला इंद्रिय म्हणतात. कानामध्ये ऐकण्याची असणारी शक्ती तिला इंद्रिय म्हणतात आणि ते प्राप्त केलं पाहिजे. प्रभास बोलतो पण ते ऐकणारा कान करतो. प्रत्येक गोष्ट बोलते, निसर्ग बोलतो लक्षात, पण ते ऐकण्याचे कान आपल्याला नाही आहे. डोंगर फोडताना तो तेव्हा सांगतो की मी अजून 10 दिवसांनी माझी गरज पडणार, पण ते ऐकण्याचे आपल्याकडे कान नाही, ते पाहण्याची आपल्याकडे दृष्टी नाही. म्हणून आपली दृष्टी कशी आहे? आपली दृष्टी आहे केवळ दृश्य पदार्थांना पाहू शकणारी. अजून चांगल्या शब्दात सांगू का,
ढोबळ पदार्थांना पाहू शकतो, स्थूल पदार्थांना पाहू शकतो. खरं तर आपण स्थूल पदार्थांना सुद्धा नीट पाहू शकत नाही. माणूस चालता चालता रस्त्याच्या दगडाला धडकून पडतो. याचं कारण समोर दगड आहे पण पाहिला नाही. हाही दगड तोही दगड, म्हणून दगडाला दगड दिसला नाही. म्हणजे स्थूल पदार्थ सुद्धा आपण एका मर्यादेपलीकडे नाही पाहू शकतो. त्याची एक मर्यादा. आता आपण माझ्यासमोर 100-200 लोक आहेत, तर आपल्या 1-2 लोकांकडेच मी पाहू शकतो एका वेळी. बाकीचे माझ्या समोर नाही येत असं आहे का? असं नाही, माझ्या समोरच आहेत, पण एका वेळी माझ्या दृष्टीची शक्ती 2-4 लोकांना पाहणी, त्याच्या पलीकडे ती दृष्टी पाहूच शकत नाही. म्हणजे या दृष्टीची मर्यादा ही दृश्य पदार्थांपर्यंत मर्यादित, आणि त्यातही त्याला अन्य प्रकाशक वस्तूचं सहाय्य असल्याशिवाय प्रकाशनाचा व्यवहार होत नाही. अंधारामध्ये माणसं एकमेकाला धडकतात. डोळे चांगले असलेले, चष्मा नसलेले अशी लोक सुद्धा अंधारात एकमेकाला धडकतात. याचं कारण डोळ्याकडे पाहण्याची शक्ती असते, ती प्रकाशनाची नाहीये. प्रकाशनासाठी दुसऱ्या पदार्थाची अपेक्षा आहे, तो प्रकाशन करू शकेल. मग तो सूर्य असेल, दिवा असेल, काहीतरी असेल, त्याच्या सहाय्य. बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती ती आपल्या विचारसागरामध्ये सांगितली तेवढा बारकाईने पहा, फार त्याचा विस्तार करत नाही. अंतःकरण वृत्त्युपहित चैतन्य आणि पदार्थोपहित चैतन्य यांचं एकदेश स्थितत्व होऊन आपल्याला बाह्य पदार्थाचं ज्ञान होतं. ते होताना त्यातले 2 आवरण निवृत्त केली जातात. त्यामध्ये एक आहे अंधकाराचं आवरण आणि दुसरा आहे अज्ञानाचं आवरण. त्या एकाला वृत्ती व्याप्ती म्हणतात, एकाला फलव्याप्ती म्हणतात. चैतन्याच्या बाबतीमध्ये फक्त वृत्ती व्याप्ती, फलव्याप्ती नाही, कारण प्रकाशक म्हणून दुसऱ्या कशाची तिथे अपेक्षा नाहीच आहे. जोपर्यंत ते झाकलेलं आहे तोपर्यंतच गरज आहे. एकदा खुललं की त्याचा स्वतःचाच प्रकाशित काय की दुसऱ्याच्या प्रकाशनाची तिला अपेक्षा नाहीच आहे. नाना छिद्र घटोदर स्थित महादीप प्रभाभासुर ज्ञानयस्य चक्षुरादिद्वारा बहिस्पंदते. ज्याप्रमाणे ठेवलेला दिवा त्याच्यावर एक घट ठेवला, त्याला 100 चित्र असतील तर आतल्या दिव्याचा प्रकाश त्या छिद्रातून बाहेर येत असतो. घट बाजूला गेला की त्याला पुन्हा प्रकाशनासाठी दुसऱ्याची अपेक्षा नसते. असं आत्मस्वरूप असल्यामुळे इंद्रियांना मात्र बाह्य पदार्थांसाठी, ज्ञानासाठी प्रकाशक अशा दुसऱ्या पदार्थाची अपेक्षा असते. आणि ते कोण दाखवतं? रवी, दीप, हिरा. रवी, दीप आणि हिरा असे 3 पदार्थ. हिऱ्याचं नाव लिहिण्यामागे खरं कारण आहे रत्न. रत्नाला प्रकाश असतो. आता आपण कोणी रत्न पाहिलंय का नाही मला माहित नाही, मी तर पाहिलेलं नाही. म्हणजे रत्न पाहिजे माणसांमध्ये, पण जे रत्न असतं ते नाही. त्या रत्नाचं वर्णन असं करतात, म्हणजे ते वर्णन पंचदशीतच आलं. संवादी भ्रम आणि विसंवादी भ्रमामध्ये रत्नप्रभेवर रत्नबुद्धी, दीपप्रभेवर रत्नबुद्धी, तिथे तो विषय आलेला दिसतो. तर आपल्याला जर अधिक रस असेल तर तिथे जाऊन पहा, म्हणजे आपल्या लक्षात. ज्यावेळी योग्य ठिकाणी, म्हणजे रत्नप्रभेवर रत्नबुद्धी हा सुद्धा भ्रमच, पण त्या रत्नप्रभेवरची रत्नबुद्धी अंततोगत्वा रत्नप्राप्तीमध्ये परिणाम होते. दीपप्रभेवर झालेली रत्नबुद्धी ही अंततोगत्वा चटका बसायला कारण होतो. रत्न तर मिळत नाही. तर त्या रत्नाचा विशेष असा आहे की रत्नाला स्वतःचा प्रकाश, स्वयंप्रकाश. आम्हा घरी धन, तिथे रत्न शब्द वापरतो. रत्न या शब्दाचा अर्थ होतो स्वयंप्रकाश. म्हणजे त्या शब्दाच्या अर्थाचं प्रकाशन करण्यासाठी दुसऱ्या कशाची अपेक्षा नाही. तो शब्दच स्वतःचा अर्थ विस्तृत सांगतो. म्हणून रवी, दीप, हिरा, डावी ती ते दाखवत नाहीत असं नाहीये, दाखवतात. पण त्यात एक लक्षात ठेवा, ते दाखवण्यासाठी सुद्धा त्याच्या मागे कोणतरी चेतन असल्याशिवाय ते दाखवत नाही. आता एखादा माळरान आहे, त्या माळरानावरती सूर्याचा प्रकाश पडत नाही का? पडतोच. पण तिथे ज्ञानाचा व्यवहार होतो का? प्रकाशनाचा व्यवहार होतो का? तर नाही होत. प्रकाशन होतं, पण तिथे प्रकाशन झालं असं कोणी जाणत नाही. याचं कारण त्यासाठी कोणीतरी चेतन असला पाहिजे. सगळ्या जडामध्ये व्यवहार होते. आता या आमच्या MIDC मध्ये ऑटोमेशन झालं. ऑटोमेशन म्हणजे रोबोटिक्स तंत्रज्ञान म्हणतात. फक्त पत्रा ढकलून द्यायचा. एकदा पत्रा ढकलला की पलीकडून गाडीच पाहिजे. इतकं झालं. त्याला लाईन म्हणतात. आमच्या आता ते फोक्सवॅगन आहे, मर्सिडीज आहे, त्यांचा लाईन आहे मोठमोठा.
इकडून पत्रा टाकला तिकडून गाडी बाहेर, तुम्ही या दाराची पत्रा सोडून द्या, पलीकडून गाडी घेऊन घरी जा, इतकं अगदी. पण इकडून पत्रा टाकायला का होईना चेतन पाहिजे. म्हणजे पत्रा घेण्यापर्यंत का होईना किंवा पहिल्यांदा ते यंत्र सुरू करायला का होईना चेतनाची गरज आहे. आता सध्या ज्या क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त काम चालतं ना त्याला म्हणतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता. म्हणजे संगणकाने वास घेतला पाहिजे, संगणकाला चव कळली पाहिजे. म्हणजे त्या यंत्राने जर भाजी तयार केली तर ते शेवटी चव घेऊन बघेल आणि जर त्यात काही कमी जास्त असेल तर ते करेल. इथपर्यंत आता काम चाललंय. पण त्यात सुद्धा त्याला तयार करणारा चेतन असतो. ते बिघडलं, त्यातली बॅटरी संपली तर शेवटी चेतनच पाहिजे. ते टेस्लाची ऑटो ड्राईव्ह कार आहे. तुम्ही फक्त शेजारी बसा आणि ते कुठं जायचं टाकून ती गाडी घेऊन जाते, अगदी 80-90-100च्या वेगात घेऊन जाते. पण ते टाकायला तरी चेतन पाहिजे का नाही? ती गाडी तयार करायला चेतन पाहिजे का नाही? म्हणून चेतनाचं अधिष्ठान सतत लागतं. त्याच्यासाठी एक गोष्ट सांगतो आणि पुढे जातो. ती गोष्ट अशी आहे, प्रत्येक वस्तूच्या सिद्धीसाठी चैतन्याची आवश्यकता आहे. पण चैतन्याच्या सिद्धीसाठी कशाची अपेक्षा नाही. कशाची? उलट असं आहे की असलेलं चैतन्य आपल्याला कळत नाही ही अडचण आहे. असलेलं चैतन्य दिसत नाही ही अडचण आहे. पण दृश्य पदार्थ जे आहेत त्यांना पाहण्यासाठी रवी, दीप, हिरा हे प्रकाशन करतात आणि त्या प्रकाशाच्या सहाय्याने ज्ञात्याला बाह्य पदार्थाचं ज्ञान होतं. पण जे पदार्थ हे दाखवतात ते कसे असतात? देखणे. देखणा म्हणजे देखणा असं नाही. देखणा म्हणजे सुंदर नाही. देखणा या शब्दाचा अर्थ आहे दृश्य योग्य, म्हणजे पाहण्यास योग्य. त्याला देखणे असं म्हणायचं. नाव असतं लोकांचं देखणे, पण तो देखणा असेल असं काही सांगता येत नाही. पण इथे देखणे या शब्दाचा अर्थ आहे दृश्यमान, दर्शन योग्य, पाहण्यास योग्य. मग याच्या पलीकडे काही गोष्टी अशा आहेत की ज्या दृष्टीला दिसत नाही पण आहेत. आता मी सांगितल्याप्रमाणे चैतन्याला सिद्ध करण्याच्या अनेक युक्तिशास्त्रांनी सांगितले. कारण जे आहे ना ते सिद्ध करण्यासाठी एका पद्धतीने कळलं नाही तर दुसऱ्या पद्धतीने सांगता येतं. पहिल्यांदा प्रश्न असा आहे की जो प्रश्न विचारतो ना तो कुठे आहे फार महत्वाचा. एखादा माणूस जर पुण्याच्या रस्त्याला उभा राहून विचारतो आम्हाला की आम्ही आळंदीला कसं येऊ, तर आम्ही सांगणार विश्रामवाडीवरून ये. एखादा माणूस मुशीत उभा राहून विचारतो तर आम्ही त्याला सांगणार डुडुळगाववरून ये. एखादा माणूस मरकळगाव वरून सांगतो तर त्याला सांगणार मरकळवरून ये. म्हणून उद्या तिघजण जर मला भांडायला लागले की तुम्ही आळंदीचा रस्ता आम्हाला तिघांना वेगवेगळा कसं काय सांगितलं, खोटं बोलता तुम्ही. अहो असं नाही, तुम्ही जिथे उभं होता तिथून जो रस्ता जातो तो सांगायला पाहिजे. तसं शास्त्र वेगवेगळा उपदेश करतं. याचं कारण शास्त्र उलटसुलट बोलतं, शास्त्र विसंगत बोलतं असं नाहीये. ज्याला उपदेश करायचा त्याचा अधिकार जसा आहे तसा उपदेश करतो. म्हणून त्या उपदेशामध्ये तुम्हाला जरी भिन्नता दिसली, विरोध दिसला तरी तो विरोध नाही, विरोधाभास आहे. वास्तवामध्ये शास्त्र एकच गोष्ट सांगते, जगत नाही चैतन्य आहे. तुम्हाला कसं कळतं तुम्ही बघा. आपला अधिकार आपण तपासला पाहिजे. डॉक्टरला पूर्वी काय होतं, डॉक्टर लोक निदान करायचे कुठला आजार झाला, रोग झालाय. आता तोच आपल्याला विचारतो तुला काय होतंय. अरे मला कळत असतो तुझ्याकडे कशाला आलो असतो. तुझ्याकडे आलो कारण मला कळत नाहीये मला काय होतंय. आमचे डॉक्टर वायवी फाटक होते, ब्रह्मणी पुण्यामध्ये राहायचे आणि मौलींच्या संस्थांमध्ये विश्वस्त होते. त्यांचं निदान फार करतो. एकदा गुरुवारी महाराजांच्या बरोबर त्यांचे एक स्नेही गेले आणि महाराज पुढे बसले होते, ते मागे उभे होते. उभा असताना त्यांना खोकला आला. त्या खोकल्याचा आवाज ऐकून त्यांनी सांगितलं तुला टीबी झालाय, आजपासून औषध चालू कर, 40 दिवसात बरोबर होतो. आवाज ऐकून याला निदान म्हणतात. आता गेलं की म्हणतो रक्त तपासा, हे तपासा, ते तपासा, MRI करा, CT स्कॅन करा. 2-2.5 लाखाला फाडतो तो. अरे मग तो डॉक्टर झाला कसा? जर यंत्रणेच मला सगळं सांगायचं तर तुझी काय आवश्यकता आहे? मग अशी मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे चेतनाची आवश्यकता कशासाठी? त्याचं कारण
लक्षणं वरवर दिसताना सारखी असते ते आजार वेगळा असतो. आता या 1.5 वर्षात काय झालं, सर्दी खोकला झडती कोरोना. नुसता सर्दी खोकला होऊ शकत नाही का माणसाला? किंवा तशी कोरोनाच्या काळात परवानगी नाहीये का की नुसता सर्दी खोकला मला झाला तर नाही तुला अलाउड नाही, तुला कोरोना झाला असं थोडी. पण आला की उचला टाकला की 2 आणि असं नाही सांगतो. मग चेतनाची आवश्यकता लागली नसते, ती लागते यासाठी की जरी वरून दिसत असताना ते दोन्ही दिसती सारखी वर्म जाणतो. म्हणून दृश्य पदार्थ दिसतानाच आपल्याला इतकी अडचण, तर अदृश्य कसे दिसायचे? अदृश्य दर्शन अदृश्य